नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सर्जी यूट्यूब चॅनलमध्ये मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये समाविष्ट असलेली कविता जैसा वृक्ष नेणे ही आज अभ्यासणार आहोत. मराठीच्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 3वर ही कविता देण्यात आलेली आहे. या कवितेचे कवी आहेत संत नामदेव. तर संत नामदेव यांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊयात. संतवाणी जैसा वृक्ष नेणे. संत नामदेव 1270 ते 1350 वारकरी संप्रदायातील संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. तर जैसा वृक्ष नेणे ही जी कविता आहे, या कवितेचा भावार्थ आपण आता लक्षात घेणार आहोत. तर बघूयात. संतवाणी. संतवाणी या कवितेमध्ये जैसा वृक्ष नेणे ही जी कविता आहे, या कवितेमध्ये एकूण 5 पॅरेग्राफ देण्यात आले आहेत, 5 कडवे देण्यात आले आहेत. यापैकी पहिलं कडवं, यामध्ये ज्या काव्यपंक्ती आहेत त्याचा अर्थ ते आपण अभ्यासणार आहोत. बघा. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. या काव्यपंक्तीतील शब्दार्थ यांचा अर्थ आपण बघून घेऊयात. जैसा म्हणजे जसा, नेणे म्हणजे मानत नाही, मान म्हणजे सन्मान किंवा गौरव, अपमान याचा अर्थ होतो अवमान, तैसे म्हणजे तसे, सज्जन म्हणजे संत, वर्तताती याचा अर्थ होतो वागतात. तर या काव्यपंक्तीचा भावार्थ काय आहे तो आपण अभ्यासणार आहोत. बघा, याचा भावार्थ काय होतो की ज्याप्रमाणे वृक्ष मान अपमान मानत नाहीत, त्याचप्रमाणे साधू संत सज्जन हे वर्तन करत असतात. यानंतर या कवितेच्या दुसऱ्या पॅरेग्राफकडे आपण वळूया. येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. या काव्यपंक्तीतील शब्दार्थ सुख, सुख म्हणजे आनंद, चित्ती म्हणजे मनात, तया म्हणजे त्यांना. या काव्यपंक्तीचा भावार्थ बघा की संतांची महती सांगताना नामदेव महाराज म्हणतात की सज्जनाचे म्हणजेच संतांचे येऊनी जो कोणी पूजा करतील त्यांचेच सुख चिंततील असे नाही. यानंतर या कवितेच्या तिसऱ्या कडव्याकडे आपण वळूयात. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तया न म्हणती छेदू नका. यामधला शब्दार्थ अथवा म्हणजे किंवा, तोडिती म्हणजे तोडणे, छेदू नका म्हणजे तोडू नका. या काव्यपंक्तीचा भावार्थ बघा काय होतो. ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती झाडाला तोडले तरी झाड त्यास विरोध करत नाही, अशाच प्रकारे संतांची वागणूक असते. लोकांनी संतांना त्रास दिला तरी ते सर्वांशी प्रेमानेच वागतात. या कवितेच्या नंतरच्या काव्यपंक्तीकडे आपण वळूयात. निंदास्तुती सममानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील शब्दार्थ निंदा म्हणजे अपमानकारक बोलणे, स्तुती म्हणजे प्रशंसा, सम म्हणजे समान, धैर्यवंत याचा अर्थ होतो हिम्मतवान किंवा निश्चल. तर ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत याचा भावार्थ काय होतो बघा
हे सज्जन म्हणजे संत हे निंदेला आणि स्तुतीला समान मानतात. चांगल्या वाईट व्यक्तीशी समानतेचा दृष्टिकोन बाळगतात. असे हे धैर्यवान संतांचं वर्तन असतं. आता या कवितेच्या शेवटच्या पॅरेग्राफकडे, शेवटच्या काव्यपंक्तीकडे आपण वळूयात. नामा म्हणे त्याची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडून जाय. या काव्यपंक्तीतील शब्दार्थ: धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान, भेटी म्हणजे गाठ भेट, जीव म्हणजे प्राण, शिव याचा अर्थ होतो परब्रह्म, गांठी याचा अर्थ होतो एकत्र येणे. आता ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत याचा भावार्थ बघा नेमका काय होतो की संत नामदेव महाराज म्हणतात की संतांची भेट झाल्यावर जीव शिवाची गाठ पडणे म्हणजेच जीव हा शरीरातला आत्मा आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. शिव म्हणजे ईश्वर. त्याची भेट झाल्यावर मानवाच्या शरीरातील सर्व विकार हे नाहीसे होतात. तर मित्रांनो, या प्रकारे आपण संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही संत नामदेव यांची कविता आणि त्याचा भावार्थ या ठिकाणी अभ्यासला आहे. आता आपण या कवितेवर आधारित असलेला स्वाध्याय त्याकडे वळणार आहोत. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न की वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. बघा, वृक्ष याचा एक कॉलम आहे आणि संत याचा एक कॉलम आहे. तर वृक्ष यामध्ये लिहिता येईल की मान अपमान समान मानतात आणि संत यांच्या कॉलममध्ये लिहिता येईल की निंदा स्तुती समान मानतात. प्रश्न क्रमांक 2 की खालील तक्ता पूर्ण करा. वृक्षाचं चित्र दिलेलं आहे. घटना परिणाम असे 2 कॉलम दिलेले आहेत. वंदन केले, त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. घाव घातले, घाव घालणाऱ्याला तोडू नका असे म्हणत नाही. आणि ह्या घटना आणि त्याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला हे असं उत्तर लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 3 खालील विधानापैकी सत्य विधान ओळखून लिहा. या ठिकाणी 4 विधानं तुम्हाला देण्यात आलेली आहेत. यापैकी सत्य विधान जे आहे ते तुम्हाला गोल सर्कलमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे की संतांचं वर्तन वृक्षाप्रमाणे असतं. प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्ष याला समानार्थी शब्द आहे झाड, सुख याला समानार्थी शब्द आहे आनंद, सम याला समानार्थी शब्द आहे समान. प्रश्न क्रमांक 5 काव्य सौंदर्य. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. तर याचा अर्थ आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल की वृक्षासाठी मान अपमान समान असतात. कोणी येऊन वृक्षाची पूजा केली किंवा कोणी येऊन त्याच्यावर घाव घातला, या दोन्ही घटना वृक्षासाठी सर्व समान आहेत. झाड त्या माणसाला मला तोडू नका असेही म्हणत नाही. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आ निंदास्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर हे विचार सौंदर्य आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. जसं तुम्हाला उत्तर स्क्रीनवर दिसत आहे की जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचं मन कधीही विचलित होत नाही. संतांची कुणी निंदा करो किंवा प्रशंसा, संतांना दोन्ही समानच. कुणाच्या निंदा किंवा स्तुतीचा संताच्या मनावर कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळे संतांचे मन नेहमीच धैर्यशील असते. प्रश्न क्रमांक 6 हा अभिव्यक्तीवर आधारित आहे. यामध्ये पहिला प्रश्न क्रमांक अ प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेय संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. आता या ठिकाणी या प्रश्नाला अनुसरून प्रत्येक विद्यार्थी आपलं मत या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने मांडता येईल. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे. ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान समान असतात, त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा समान असतात. वृक्षाची कोणी पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचा आनंद वाटत नाही. तसेच वृक्षावर कोणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचा राग येत नाही. त्याचप्रमाणे संतांची कोणी स्तुती करो किंवा निंदा, संतांच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
ज्याप्रमाणे वृक्ष एका ठिकाणी अविचल राहून सर्वांना समान समजून उदार वृत्तीने फळ, फुलं, सावली देतात, त्याचप्रमाणे संत देखील सर्वांना समान समजून उदार वृत्तीने ज्ञानदान करत असतात. म्हणून प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक आहे. अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट असलेला प्रश्न क्रमांक आ. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. तर स्क्रीनवर दिसते त्या अभंगाविषयी आपण माहिती अभ्यासूयात की मला घासावा शब्द तासावा शब्द हा अभंग आवडतो. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी शब्दांमध्ये असलेली शक्ती आणि त्यांचा वापर याविषयी माहिती सांगितली आहे. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा, म्हणजेच शब्द कातरीप्रमाणे कापण्याचे काम देखील करतात व शब्द सुई दोऱ्याप्रमाणे शिवण्याचे काम देखील करतात. इथे अर्थ तोडण्याचे किंवा जोडण्याचे म्हणून घेतलेला आहे. म्हणून शब्दांचा वापर जपून करावा, मोजकेच बोलावे पण बरे आणि खरे बोलावे. इथे प्रश्नाचं उत्तर लिहिताना पूर्ण अभंग लिहिण्याची गरज नाही. तरीही तुमच्या माहितीसाठी हा अभंग या ठिकाणी मी स्क्रीनवर डिस्प्ले करतोय. घासावा शब्द तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेच कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे, बोलावे बरे बोलावे खरे, कुणाच्याही मनावर पाडू नये चरे. यानंतर आपण उपक्रमाकडे वळणार आहोत. उपक्रम. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा. तर या अभंगावर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत चर्चा करता येईल. याचा अर्थ नेमका काय होतो, याच्यातून कोणता उपदेश देण्यात आलेला आहे, याच्यातून काय अर्थबोध आपल्याला घेता येईल, तर हे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चर्चा करून सोडवू शकाल. हा उपक्रम तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. नंतरच्या प्रश्नाकडे वळूयात की भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्य. खालील कंसातील शब्दांना म्हणजेच क्रियापदांना इव प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा आणि त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. उदाहरणार्थ आखणे. याला इव प्रत्यय जोडला तर तो शब्द तयार होईल आखीव आणि त्याला समर्पक विशेष्य आहे आखीव कागद. तसे काही शब्द या ठिकाणी दिले, त्यांचा वापर करून त्यांना इव प्रत्यय जोडायचा आहे आणि त्यासाठी समर्पक विशेष्य आपल्याला सांगायचं आहे. तर हे शब्द कोणते? रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे. या प्रत्येक शब्दाला आपल्याला इव प्रत्यय लावायचा आणि समर्पक विशेष्य सांगायचे. तर ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय बघा. रेखणे रेखीव, त्याला समर्पक विशेष्य आहे रेखीव चेहरा, रेखीव आकृती. कोरणे, याला जर आपण इव प्रत्यय लावला तर तो शब्द तयार होईल कोरीव, त्याला समर्पक विशेष्य आहे कोरीव शिल्प, कोरीव काम. ऐकणे, या शब्दाला इव प्रत्यय लावला तर तो शब्द तयार होईल एकीव, त्याच्यासाठी समर्पक विशेष्य आहे एकीव बातमी, एकीव गोष्ट. घोटणे, या शब्दाला इव प्रत्यय जर लावला तर तो शब्द तयार होईल घोटीव आणि त्याच्यासाठी समर्पक विशेष्य आहे घोटीव कागद, घोटीव शिल्प. शेवटचा शब्द आहे राखणे. या राखणे शब्दाला जर आपण इव प्रत्यय लावला तर तो शब्द तयार होईल राखीव आणि याच्यासाठी समर्पक विशेष्य आहे राखीव वने, राखीव जागा. भाषा अभ्यास. या भाषा अभ्यासामध्ये आपण बघूयात अलंकार. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. वर्ग 9वी करता अलंकाराचे प्रमुख 2 प्रकार आहेत. कोणते? नंबर 1 शब्दालंकार आणि नंबर 2 अर्थालंकार. तर शब्दालंकार कशाला म्हणतात? तर शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला शब्दालंकार असे म्हणतात. अर्थालंकार कशाला म्हणतात? तर अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अर्थालंकार होतो. तर शब्दालंकार आणि अर्थालंकार या दोघांच्या ह्या व्याख्या आहेत.
उपमेय म्हणजे काय? तर ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. उपमान म्हणजे काय? तर वस्तूला ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. उदाहरणार्थ, सीमा सश्यासारखी भित्री आहे. या वाक्यात उपमेय आहे सीमा आणि तिला उपमान कशाचं दिले आहे? सस्याचं. म्हणजे या वाक्यात उपमान आहे ससा. रूपक अलंकार. रूपक अलंकार कशाला म्हणतात? बघा, खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी. आता या वाक्यामध्ये उपमेय काय आहे? जानकीचे नयन. आणि या वाक्यात उपमान आहे कमळ. या रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये काय असतात? की उपमेय व उपमान यांच्यात साम्य असतं. नंबर 2, उपमेय हे उपमानच आहे असे मानणे. आणि नंबर 3, अनेकदा केवळ प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर या रूपक अलंकारामध्ये केलेला असतो. तर ही रूपक अलंकाराची प्रमुख 3 वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा वाक्यात उपमेय, उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा त्याला रूपक अलंकार असं म्हणतात किंवा त्यावेळेस रूपक अलंकार हा होतो. आता खालील ओळी वाचा. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुख चंद्रमा सकळी कांसी. या वाक्यामध्ये उपमेय आहे पुरुषोत्तमाचे मुख, तर उपमान आहे चंद्रमा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज ही कविता या ठिकाणी अभ्यासली आहे. या कवितेवर आधारित असलेलं स्पष्टीकरण, त्या कवितेचा काव्यपंक्तीचा भावार्थ तुम्हाला नक्की आवडला असेल असं मी मानतो. या कवितेवर आधारित असलेला स्वाध्याय, तो स्वाध्याय देखील आपण या ठिकाणी अभ्यासला. त्या स्वाध्यायाच्या प्रश्नांची उत्तरं आपण कशा प्रकारे लिहावीत आणि ती कशी मांडावीत हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. तर संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही संत नामदेव यांची कविता या ठिकाणी तुम्हाला जर माझं सादरीकरण आवडलं असेल तर माझ्या या ऑनलाईन सर्जी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.